गंगाधाम शत्रुंजय परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल, दुचाकींनाच प्रवेश. गंगाधाम शत्रुंजय परिसरात सतत होणारे अपघात, रस्त्यावरील उतार आणि सुरू असलेले रस्त्याचे काम यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाकडून तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. सदर रस्त्यावर फक्त दुचाकी वाहनांनाच प्रवेश देण्यात आला असून एकेरी वाहतूक लागू करण्यात आली आहे. हे नियोजन काही दिवसांसाठी तात्पुरते लागू राहणार आहे. तसेच पासलकर चौक, काना हॉटेल मार्गाने येणाऱ्या वाहन चालकांना बिब्बेवाडी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, ज्यामुळे गंगाधाम परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. वाहतूक पोलिसांनी सांगितले की रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत हे बदल लागू राहतील. कामाच्या प्रगतीनुसार पुढील काळात वाहतुकीत आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. गंगाधाम शत्रुंजय हा रस्ता उताराचं काम करण्याकरिता बंद करण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय सांगता? नमस्कार, मी API देवेंद्र पवार, मार्केट यार्ड वाहतूक विभाग. सध्या आई माता उताराचे काम चालू आहे. महानगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणात होणारे अपघात व वारंवार बंद पडणाऱ्या गाड्या यामुळे सदर भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतो. त्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फतीने सदर ठिकाणी रस्त्याची उंची कमी करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे खोदकाम चालू आहे. त्यामुळे आपण सदर भागातील वाहतुकीमध्ये काही प्रकारचे बदल केलेले आहेत. तरी पासलकर काना हॉटेल मार्गे येणाऱ्या लोकांनी बिबेवाडी मार्गाचा वापर केल्यास सदर ठिकाणी होणारे त्यांना गैरसोय हे आपल्याला कमी करता येईल. तरी देखील आपण दुचाकी वाहनांना सदर ठिकाणी जाण्यासाठी मुभा देत आहोत. जे वाहनं 4 चाकी आहेत, 3 चाकी आहेत, त्यांनी बिबेवाडी मार्गाचा वापर करावा. एकेरी वाहतूक आपण सध्या काही दिवस चालू ठेवलेली आहे. तरी काही दिवसानुसार नंतर कामानुसार त्यामध्ये आपण बदल करणार आहोत, जेणेकरून नागरिकांना कमीत कमी अडचणीचा सामना करावा लागेल आणि वाहतूक कोंडी टाळता येईल. या अनुषंगाने नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी दुचाकी वाहनां जर तुम्हाला आई माता उतारांनी जायचं असेल तर दुचाकी वाहनांचा वापर करावा, जेणेकरून तो रस्ता अरुंद असल्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होणार नाही व तुम्ही वेळेत आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकाल. नम्र विनंती. या तुम्ही जिकडे डायव्हर्ट केलेलं आहे रस्ता ज्या प्रकारे म्हणतो हॉस्पिटल बिबेवाडी मार्गाचा वापर करा, त्या प्रभागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. तिकडेही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याबद्दल आम्ही महानगरपालिकेला पत्र दिलेलं आहे. जो रस्ता पूर्वी अतिक्रमण काढलेला आहे तो रस्त्याचं सरफेसिंग करावं, जेणेकरून तो रस्त्याची वाहन कॅपॅसिटी म्हणजे जास्तीत जास्त वाहनं त्या रस्त्याने जातील, त्यासाठी त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी तो रस्त्याचं सरफेसिंग करण्याबाबत आम्ही यापूर्वीही पत्र दिलेलं आहे. आई माता आपल्या अप्पर डेपोजवळील जे भाजी मार्केट आहे त्याचं स्थलांतरित करण्याचा प्रश्न सुद्धा आम्ही अतिक्रमण विभागामध्ये मार्केट यार्ड बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयामार्फत तो प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करून सदरचे भाजी मार्केट हे पाण्याच्या टाकीजवळ स्थलांतरित करण्याबाबत आम्ही पत्र दिलेले आहे. त्यावर कारवाई चालू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जड वाहतूक थांबलेली असते, वर्धमान सांस्कृतिक पासून आपल्या आई मातापर्यंत, आणि तुम्ही म्हणता एकेरी वाहतूक चालू केलेली आहे, तर तिकडं परिणाम नाही जाणवणार? नाही, त्या सदर वाहनांवर आपण वारंवार कारवाई करत असतो आणि यापूर्वी सुद्धा 122 वगैरे कारवाई आपण केलेल्या आहेत आणि यापुढे सदरच्या गाड्या तुम्हाला दिसणार नाहीत. हे काम किती दिवस चालू राहील अशी अपेक्षा आहे? साधारणतः आता आमची जी महानगरपालिकेसोबत जी चर्चा झाली आहे तर कमीत कमी 2 महिने तरी वेळ लागेल. त्यामुळे थोडक्यात तुमचं सांगण्याचा अर्थ आहे की पावसाच्या अगोदर रोड हो, पावसाच्या आधी काम पूर्ण करण्याबाबत आम्ही महानगरपालिकेला वारंवार सूचना दिले. लवकरात लवकर काम जेवढं पूर्ण होईल तेवढं नागरिकांना पुढे जाऊन पावसाळ्यात कमी त्रासाचा सामना करावा लागेल. आणि या रोडवर आता जड वाहतूक पूर्णपणे बंद असणार? हो, या रोडवर पूर्णपणे जड वाहतूक बंद राहणार आहे. फक्त PMPML आणि शाळे बस वगैरे ॲम्ब्युलन्स त्यासाठी आम्ही रस्ता त्याप्रमाणे आम्ही लोकल फिल्टर लावलेले आहेत, त्याप्रमाणे आम्ही त्यांना रस्ता देणार आहोत. धन्यवाद. पारस मुथा यांचा रिपोर्ट.